उद्देश काय कार्यक्रमाचा? 13 मार्च ते 18 मार्च या कालावधीमध्ये उमेद अभियान जिल्हा परिषद यांच्यामार्फत बचत गटांनी ज्या वेगळ्या वस्तू तयार केलेल्या आहेत किंवा खाद्यपदार्थ तयार केले आहेत, या सगळ्यांचं फार मोठं प्रदर्शन मल्टीपर्पज हायस्कूल वजिराबाद या ग्राउंडवर होणार आहे. त्याची जी वेळ आहे ती सकाळी 9 ते रात्री 10, म्हणजे दिवसभर हा पूर्ण कार्यक्रम चालणार आहे. आणि याच्यामध्ये फक्त बचत गटांनी ज्या वस्तू आणि ज्या सेवा किंवा खाद्यपदार्थ याचंच प्रदर्शन ते असणार नाही आहे. त्याचसोबत सांस्कृतिक कार्यक्रमांची त्यामध्ये रेलचेल आहे आणि आजार निदान शिबिर आहे, रक्तदान शिबिर आहे, हेल्थ कॅम्प आहे. हे पण मोठ्या प्रमाणावर त्यांनी आयोजित केलेलं आहे. त्यामुळं हा एक फार इंटिग्रेटेड कार्यक्रम आहे आणि मला असं वाटतं की खूप वेगळ्या प्रकारची खाद्यसंस्कृती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. माझं सर्व नांदेडकरांना एक आव्हान आहे की आपण जरूर या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने आपली उपस्थिती दाखवा, जेणेकरून तुम्हाला नांदेडच्या या जी कल्चरल व्हरायटी आहे खाद्यपदार्थामधली किंवा वस्तू ज्या बनवल्या आहेत त्यांनी, त्या अत्यंत दर्जेदार आहे. तर तुम्हाला एकाच छताखाली सगळं मिळणार आहे. आणि रेणुका महोत्सवाच्या माध्यमातून जो कल्चरल इव्हेंट्स आहेत, सांस्कृतिक कार्यक्रम आहेत, ते पण खूप सुंदर पद्धतीने या ठिकाणी आयोजित केलेले आहेत. तर सर्वांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला यावं आणि याचा लाभ घ्यावा. धन्यवाद. महिला सक्षमीकरण 100% आपल्याला माहिती आहे की बचत गटांची चळवळ जी आहे ती महिला सक्षमीकरणासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण बचत गट म्हणजे एक तर फक्त ते एकत्र येणं हा एक भाग झाला, पण कुठलाही महिला जेव्हा एकत्र येतात, गट स्थापन करतात, तो गट चालवण्याबद्दल कुठल्या दशसूत्रीचं पालन कसं करायचं याचं त्यांना नॉलेज होतं. आणि त्यासोबत एक एंटरप्रेन्योरशिप जी आहे, उद्योजिका बनण्याचा जो प्रवास आहे तो बचत गटापासूनच सुरू होतो. आणि कुठली महिला जेव्हा ही उद्यमशील बनते तेव्हा ते कुटुंब पुढं जातं आणि मुलांनाही तो संस्कार मिळतो. त्यामुळं या प्रकारचं एक्झिबिशन जेव्हा होतं तेव्हा त्यांच्या मालाला एका प्रकारे फार एक मागणी येते. लोकांनाही कळतं की कुठल्या पद्धतीने काय दर्जाचं ते वस्तू बनवू शकतात, खाद्यपदार्थ बनवू शकतात. आणि त्यामुळे त्याला एक ब्रँड म्हणून उमेदची ओळख निर्माण होत असते. त्यामुळे निश्चितपणे महिला सक्षमीकरण आणि ही उमेदची जी चळवळ आहे, या अभिन्न गोष्टी आहेत आणि अशा कार्यक्रमामुळे त्याला बळ मिळत असतं. बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या जे काही विक्री स्टॉल वगैरे आता लागणारच आहेत या मिनी सरसच्या माध्यमातून, तर बचत गटातील महिलांसाठी विक्री स्टॉल हे कायमस्वरूपी आपण उपलब्ध करून देण्याचं का मानस वगैरे आपला आहे का? कायमस्वरूपी उपलब्ध करून देण्यासाठी जागेची अडचण निश्चितपणे नांदेड शहरामध्ये आपण जर बघितलं तर भासू शकते. परंतु वेळोवेळी जे एक्झिबिशन जे होतात आपले, त्यातून एक परमनंट कनेक्ट पण जे ग्राहक आहेत त्यांच्याशी या बचत गटांचा होत असतो. त्याचसोबत हे पुढं मागं हे जे उत्पादन आहे, जे ॲमेझॉन आहे यासारख्या, नाहीतर स्विगी आहे किंवा जे डिजिटल प्लॅटफॉर्म अलीकडच्या काळामध्ये येत आहेत, तर मला असं वाटतं की तो पण एक वे आउट असू शकतो. मे बी आता डिजिटल मार्केट फार मोठ्या प्रमाणात पुढं येत आहे. त्यामुळं परमनंट ॲज सच त्यांना लोकेशन मिळेल की नाही यावर आता जरी सांगणं कठीण असलं तरी अशा एक्झिबिशनच्या माध्यमातून गिरायकांसोबत जो एक कनेक्ट आहे तो त्यांचा नेहमीसाठी होत असतो.